Take down example number 7 is evaluate integration of 1 plus log x, integration of 1 plus log x upon x into 2 plus log x into 3 plus log x dx. तर आपल्याला हे इंटिग्रेशन दिलेलं आहे. तर बघा सोल्युशन दिलेले इंटिग्रेशन आणि डिनोट करतो. काय दिले 1 plus log x upon x into 2 plus log x into 3 plus log x dx. बरोबर. तर इथं आपण ब्रॅकेट टाकूया. बरोबर. आणखी 1 plus log x ही टर्म वेगळी आहे. बरोबर. आता यामध्ये इक्वेशन नंबर 1 एक्झाम्पल कशाचं आहे पार्शियल फ्रॅक्शन. कारण की क्लिअरली फॅक्टर दिले डिनॉमिनेटरला. पण आपल्याला व्हेरिएबल काय म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x करायचे. इथं फंक्शन काय दिले log x. बरोबर. म्हणजे काय फंक्शन त्याचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x. म्हणजे काय प्रूव्ह करतो आपण f of x ला काय प्रूव्ह करतो t. म्हणजे असं फंक्शन प्रूव्ह करतो ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. बरोबर. म्हणजे काय इनपुट log x equal to t. मग ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x dx equal to dt. म्हणजे dt/dx आहे. t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज dt/dx. जो अपॉन dx आहे तो इकडे आल्यावर काय होईल इंटू. त्यामुळे डायरेक्टली LHS ला घेतला आपण dx. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये. म्हणजे काय देन स्टेप नंबर 2 इज देन इंटिग्रल 1 becomes काय आहे I equal to integration of 1 plus log x. log x replaced by t upon 2 plus log x is replaced by t into 3 plus log x is replaced by t and 1 upon x dx becomes 1 upon x dx becomes dt. 1 upon x dx becomes dt. आता हा कोण झाला रे आपला f of t. कोण आहे हा f of t. म्हणजे इंटिग्रेट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू t where f of t equal to 1 plus t upon 2 plus t into 3 plus t equal to. म्हणजे आता बघा फॅक्टर कसे आहेत रे डिस्टिंक्ट आहेत नॉन रिपीटेड आहेत आहे का. 2 plus t into 3 plus t म्हणजे नॉन रिपीटेड आहे. म्हणजे यूज रूल नंबर 1. यूज रूल नंबर 1. म्हणजे काही दोन फॅक्टर आहेत. म्हणजे दोन कॉन्स्टंट येतील a upon 2 plus t plus b upon 3 plus t. म्हणजे एलसीएम काढूया. पहिल्या आणि तिसऱ्या रूल मध्ये क्रॉस स्ट्रेट केलं तरी चालतं पण दुसऱ्या रूल मध्ये करून चालत नाही. बरोबर. मग पहिला रूल आहे काढूया एलसीएम. a into काय लिहितो 3 plus t plus b into 2 plus t upon 2 plus t into 3 plus t. LHS as it is 1 plus t upon 2 plus t into 3 plus t. मग डिनॉमिनेटर सेम आहे. LHS चा LHS चा इक्वेट न्यूमरेटर म्हणजेच काय लिहितो इक्वेट न्यूमरेटर वी गेट काय लिहिले 1 plus t equal to a into 3 plus t 3 plus t plus b into
प्लस टी, त्यामुळे इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला a फाइंड करायचे. a फाइंड करताना b ला 0 केलं पाहिजे. b 0 कधी येईल जेव्हा हा ब्रॅकेट 0 असेल आणि हा ब्रॅकेट 0 कधी येईल जेव्हा t ची व्हॅल्यू काय पुट करा -2. म्हणजेच काय when t equal to -2 then 2 becomes काय जिथे जिथे तिथं -2 पुट करा. म्हणजे 1 प्लस मायनस मायनस म्हणजे तिथं -2 इक्वल टू a into 3 t becomes -2. आता b ड्रॉप केला तरी चालेल कारण b 0 येणार आहे. 1 minus 2 is -1. 3 minus 2 is 1. a into 1 is a. Therefore a equal to -1 or -1 equal to a. आता b फाइंड करूया. मग b फाइंड करताना आपल्याला a ला 0 केलं पाहिजे. मग a 0 कधी जेव्हा हा ब्रॅकेट 0 असेल आणि हा ब्रॅकेट 0 कधी जेव्हा t ची व्हॅल्यू काय पुट करा -3. म्हणजेच काय लिहितो when t equal to -3 then 2 becomes म्हणजेच 1 प्लस t काय पुट करणार -3 इक्वल टू आता a ड्रॉप केला तरी चालेल b into 2 t काय पुट करणार -3 म्हणजेच 1 3 is -2 b into 2 3 is -1 म्हणजेच -2 equal to -b into -1 is -b. Therefore 2 equal to b. म्हणजे a मिळाला b मिळाला बरोबर. मग आता इथं व्हॅल्यू पुट करूया आपण ab ची. काय therefore इंटिग्रेशन I equal to काय आपला f of t इक्वेट करायचे आपल्याला. म्हणजे f of t इंटिग्रेट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू t. तो f of t कोण आहे अरे 1 plus t upon 2 plus t into 3 plus t dt. पुट करा व्हॅल्यू f of t ला इक्वेट करूया आपण. f of t म्हणजे कोण आहे a upon 2 plus t plus b upon 3 plus t. म्हणजे a upon 2 plus t plus b upon 3 plus t dt. पुट करा रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू a आणि b ची. what is value of a is -1 upon 2 plus t plus b is 2 upon 3 plus t dt. करूया सेपरेट इंटिग्रेट. काय इंटिग्रेशन ऑफ -1 कांस्टेंट आहे तो बाहेर काढला. न्यूमरेटरला काय नसलं काय घेतो सब का मालिके अपॉन 2 plus t प्लस 2 कांस्टेंट आहे त्याला बाहेर काढला. न्यूमरेटरला घेतला 1 सब का मालिके अपॉन 3 plus t dt. आता बघा आपल्याला डिफरन्शिएट करा. एकदा पॉवर कमी आहे मग काय करतो आपण ऍडजस्ट डेरिव्हेटिव्ह. 2 चं डेरिव्हेटिव्ह 0 बिकॉज 2 इज कॉन्स्टंट आणि t चं विथ रिस्पेक्ट टू t 1 0 plus 1 is 1 आहे का परफेक्ट न्यूमरेटर. म्हणजे f of x is 2 plus t and f dash x is 1. Similarly, derivative of 3 which is constant and derivative of constant is 0 plus derivative of t with respect to t is 1 and 0 plus 1 is 1. which is minus of use. कौन सांगेल what is value of integration of f dash x upon f of x dx is क्या इसके सेकेंड करोलरी इंटीग्रेशन ऑफ f dash x upon f of x dx is log of mod of f of x plus c. म्हणजेच काय लिहितो log of mod of 2 plus t plus 2 log of mod of काय लिहितो 3 plus t plus c. म्हणजेच कसं लिहू शकतो आपण याला t ला रिप्लेस करूया. म्हणजेच मायनस लॉग ऑफ
प्लस रिप्लेस टी बाय, अरे टी म्हणजेच काय पुट केलं आपण log x, रिप्लेस टी बाय log x प्लस 2 log of 3 प्लस log x प्लस c. हा काय मिळाला फायनली आपल्याला i, which is required value of i. तर सर्वांनी हे व्यवस्थित लिहून घ्या, बरोबर. आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.